हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की ऑफिससाठी किंवा स्कूलसाठी डब्याला काय द्यायचं, तर त्यासाठी मी ह्या 6 रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। आठवड्याची सुरुवात या फ्लॉवर बटाट्याच्या भाजीपासून करूया। फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवलं। तेल तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरा, तसेच थोडे कढीपत्त्याचे तुकडे टाकले। कढीपत्त्याला मी इथे कट करून टाकलेला आहे। राई, जिरा, कढीपत्ता 1 मिनिटे मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित परतून झाल्यानंतर पॅन मध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून कांद्याला 1 मिनिट मी परतून घेतले। मग या कांद्यामध्ये इथे मी चिमूटभर हिंग टाकलेले आहे। हिंग टोटली ऑप्शनल आहे, टाकायचे आहे तर टाका, अदरवाइज स्किप करा। आता कांद्याला ट्रान्सल्युशन होईपर्यंत, थोडा हलका ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले। मग कांद्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि 1 ते 2 मिनिटे कांदा टोमॅटोला व्यवस्थितपणे मी इथे परतवून घेतलेला आहे। सर्व प्रोसेस इथे मी मीडियम फ्लेम वरतीच केली होती। कांदा टोमॅटो मध्ये चवीनुसार मीठ टाकले, पाव चमचा हळद टाकली, त्याचबरोबर 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून सर्व मसाल्यांना कांदा टोमॅटो मध्ये 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे। मसाला करपू नये त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकले। सर्व इंग्रेडियंट्सला मिक्स करून मी पॅनवरती झाकण ठेवले आणि एक वाफ काढून घेतली। 2 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि सर्व इंग्रेडियंट्स पुन्हा एकदा मिक्स करून घेतले। परतून घेतलेल्या मसाल्यांमध्ये इथे मी क्यूब्स मध्ये कट केलेला बटाटा टाकला। इथे मी मोठ्या आकाराच्या बटाट्याला क्यूब्स मध्ये कट करून टाकलेला आहे। भाजीसाठी बटाटा थोडा बारीकच चिरायचा, म्हणजे व्यवस्थितपणे हा फटाफट शिजला जातो। गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी पॅनवरती झाकण ठेवले आणि बटाट्याला 50% शिजवून घेतले। 6 मिनिटांनंतर मी गॅसवरचे झाकण काढले आणि बटाट्याला 1 ते 2 मिनिटं परतून घेतले। मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले फ्लॉवर टाकलेले आहे। फ्लॉवर भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिसळवून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम करून भाजीला मी 1 ते 2 मिनिटे असेच परतवून घेतले। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि पॅनवरती झाकण लावले। 5 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले, पुन्हा भाजीला मिक्स करून घेतले। इथेही माझी भाजी 90% कुक झाली होती। मग मी पॅनवरती पुन्हा झाकण लावले आणि 2-3 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले आणि 1 मिनिटे भाजीला असेच परतवून घेतले। ही फ्लॉवर बटाट्याची भाजी मी वाफेवरती शिजवली होती आणि एकदम उत्तम प्रकारे शिजली होती। तर तयार भाजीवरती थोडं चॉप कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थितपणे भाजीमध्ये ही कोथिंबीर मिक्स करून घेतली आणि मग मी ही भाजी गरमागरम सर्व केली। तर आठवड्याची दुसरी भाजी म्हणजे चमचमीत गवारीची भाजी। इथे मी पाव किलो गवारला स्वच्छ धुवून त्याच्यानंतर तिला मोडून घेतले आणि एका तव्यामध्ये 5 ते 6 मिनिटांसाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरती गवारला परतवून घ्यायचे। परतवून म्हणजेच गवारमधला जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला त्याला परतवायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकणार आहे आणि गवारला व्यवस्थितपणे रोस्ट करून घेणार आहे। काही लोक गवारला उकडवून घेतात, काही लोक डायरेक्ट बनवतात, पण मी इथे त्याला कच्चेपणा जाईपर्यंत असं रोस्ट करून घेणार आहे। तर 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गवारीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे डॉट्स आलेले आहेत। वेळेस गवारला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कढाई घेतली आहे। कढाईमध्ये 2 चमचे तेल मी तापत ठेवले आणि एक मोठ्या आकाराच्या कांद्याला बारीक चिरून घेतले आणि तेलामध्ये कांद्याला व्यवस्थितपणे ट्रान्सल्युशन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला परतवून घ्यायचे आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर कांद्यामध्ये मी इथे अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा टाकली आणि व्यवस्थितपणे त्याला सॉटे करून घेतलं। अद्रक लसूणची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच 1 ते 2 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा घरातला साठवणीचा मसाला, 1 चमचा घाटी मसाला आणि थोडासा गरम मसाला म्हणजेच पाव चमचा एवढा गरम मसाला मी तेलामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती मसाल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे। 1-2 मिनिटांनंतर मी या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि पुन्हा एकदा याला सॉटे करून घेतले। भाजीचा मसाला इथे रेडी झाल्यानंतर जी गवारची भाजी रोस्ट करून ठेवली होती ती मी या मसाल्यामध्ये टाकली आणि मसाला छान मिसळवून घेतली। आता ही पूर्ण प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरती करायची आहे। ही भाजी इथे मी वाफेवरती बनवणार आहे। भाजी लवकर शिजावी, त्याचबरोबर ती करपू नये म्हणून मी कढईवरती एक प्लेट ठेवला। प्लेटमध्ये अर्धा कप पाणी टाकले।
3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढून थोडंसं जे झाकणावरती ठेवलेलं पाणी आहे ते कढईमध्ये टाकायचे आणि व्यवस्थितपणे भाजीला परतवून घ्यायचे। हीच प्रोसेस आपल्याला पुढचे 10 मिनिटं करायची आहे, म्हणजे आणखीन 10 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी लागणार आहे। तर असेच मी थोडे थोडे करून सर्व पाणी या भाजीमध्ये टाकले। अशाने काय होणार आहे, तुमची भाजी शिजणार सुद्धा आणि ती वाफेवर शिजणार आणि त्याचबरोबर ती खालून करपणारही नाही आणि भाजी एकदम टेस्टी लागणार। तर अशा प्रकारे माझी ही भाजी इथे रेडी झाली। मग ह्याच्यामध्ये माझं सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे फेवरेट इंग्रेडियंट्स टाकलं, ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट। तर इथे मी 2.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला। पहिला 2 चमचे टाकले, भाजीमध्ये त्याला मिक्स करून घेतले। पुन्हा मी अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर ही जी भाजी आहे ती खाण्यासाठी एकदम डिलिशियस लागते। नक्कीच तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी ट्राय करून बघा, ती खाण्यासाठी खूप छान लागते आणि टिफिनसाठी तर ही भाजी एकदमच मस्त आहे। आठवड्याची तिसरी भाजी म्हणजेच एकदम चटपटीत अशी फरसबी बटाट्याची भाजी। भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरा, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग घालून मी एक फोडणी तयार करून घेतली। आता सर्व इंग्रेडियंट्सला 1 मिनिट व्यवस्थितपणे स्लो फ्लेमवरती परतवून घ्यायचे आणि त्यानंतर तयार फोडणीमध्ये एक मोठ्या आकाराच्या बटाट्याला कापून टाकले। 3 ते 4 मिनिटे बटाटा असाच मी मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये। आता गॅसची फ्लेम स्लो करून कढईवरती झाकण ठेवले आणि 5 मिनिटे हा बटाटा असा शिजू दिला। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि इथे हा बटाटा आहे तो 50% कुक झाला होता। आता बटाट्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा घरचा लाल तिखट मसाला किंवा साठवणीचा मसाला जो कोणता असेल तो टाकायचा आणि गरम मसाला पाव चमचा टाकून चवीनुसार मीठ टाकले आणि सर्व इंग्रेडियंट्सला म्हणजेच पावडर मसाल्यांना बटाट्यामध्ये व्यवस्थितपणे 1-2 मिनिटे फ्राय करून घेतले। आता सुद्धा गॅसची फ्लेम मी इथे मंदच ठेवली होती। आता बटाट्यामध्ये इथे मी फरसबी ऍड केली आहे। तर फरसबीला मी इथे स्वच्छ धुवून त्याला लांब लांब कापून घेतले होते। तुम्हाला फरसबी तुमच्या चॉईसने जशी कापायची असेल तशी कापून इथे ह्या बटाट्यामध्ये ऍड करायची आहे आणि त्यानंतर फरसबी आणि बटाट्याला व्यवस्थितपणे 1 ते 2 मिनिटे मिक्स करून घ्यायचे आहे मंद आचेवरती। 2-3 मिनिटं झाल्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले आणि भाजीला 3-4 मिनिटासाठी वाफ काढून घेतली आणि मग 3-4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले, भाजीला व्यवस्थितपणे परतवून घेतले। पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले आणि पुन्हा 4-5 मिनिटं भाजीला व्यवस्थितपणे परतवून घेतले। ही भाजी इथे मी पूर्णपणे वाफेवरती शिजवली होती। तर या फरसबीच्या भाजीमध्ये इथे मी माझे एक सिक्रेट इंग्रेडियंट्स टाकलेला आहे, म्हणजेच 1 चमचा सांबार मसाला मी इथे टाकलेला आहे। तुमच्याकडे जर का सांबार मसाला असेल किंवा पावभाजी मसाला असेल तर एक चटपटा फ्लेवर देण्यासाठी या भाजीमध्ये लास्टला नक्की टाका, जेव्हा भाजी तुमची पूर्णपणे शिजेल तेव्हा। मसाला टाकल्यानंतर 1च मिनिट भाजीला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तिला गरमागरम सर्व करायचे। आठवड्याची चौथी भाजी म्हणजेच भरपूर पौष्टिक अशी माठाची भाजी। एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये 15 ते 20 ठेचलेले लसूण टाकून लसणाला अर्धा मिनिट छान परतवून घेतले। लसूण परतत असताना गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवली होती। अर्धा मिनिट लसूण परतून घेतल्यानंतर आता मी तेलामध्ये 8 ते 10 मिरच्यांना बारीक चिरून टाकले आणि 2 ते 3 मिनिटं हिरवी मिरची लसूणला छानपैकी फ्राय करून घेतली। लसणाला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आता तेलामध्ये इथे मी एक मोठ्या आकाराच्या कांद्याला बारीक चिरून टाकले। कांदा इथे मी थोडा मोठाच घेतला होता। कांद्याला ट्रान्सल्युशन होईपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे। कांदा ट्रान्सल्युशन झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता कांद्यामध्ये इथे मी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थितपणे त्याला कांद्यामध्ये मिक्स करून घेतले। 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कांद्याला असंच परतत राहायचं आहे। तर या पॉइंटला मी गॅसची फ्लेम हाय केली आणि या कांद्यामध्ये जी मी चिरून ठेवलेली माठाची भाजी आहे ती टाकून घेतली। तर आधी मी माठाच्या भाजीला स्वच्छ साफ करून घेतलं, त्यानंतर त्याला मी धुवून घेतलं पाण्याने आणि आबडधोबड असं चिरून घेतलं। बारीक असं नाही चिरलं आहे, आबडधोबडच चिरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता या पूर्ण भाजीमध्ये आतापर्यंत तरी मी मिठाचा वापर केलेला नाहीये, मी सर्वात लास्टला मिठाचा वापर करणार आहे। भाजी कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटे या भाजीला शिजवून घेतले मी मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर कढईवरचे झाकण काढले, भाजीला 1-2 मिनिटे पुन्हा असेच परतवून घेतले। आता इथे भाजी पूर्ण अर्धी झाली होती।
मग मी भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकले। त्यानंतर भाजीमध्ये मिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। 1-2 मिनिटे ह्याला असेच परतवून घेतले। त्यानंतर कढईवरती पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी वाफवून घेतली। 3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले आणि 1 ते 2 मिनिटं भाजी अशीच परतवून घेतली। त्यानंतर गरमागरम भाजी इथे मी सर्व केली आहे। ही आठवड्यातली 5वी भाजी, एकदम डिलिशियस अशी भेंडी दो प्याजा। भेंडी दो प्याज बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एका कांद्याला क्यूब्समध्ये कट करून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून त्याला तेलामध्ये ॲड केलं। त्याचबरोबर ह्या कांद्यामध्ये मी भेंडी टाकली। तर भेंडीला इथे मी स्वच्छ धुवून त्याला ड्राय करून घेतले। त्याच्यानंतर त्याला अर्धा इंचमध्ये कट केलं आणि त्यानंतर कांद्यामध्ये ॲड करून 4 ते 5 मिनिटे कांदा आणि भेंडीला हाय फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल अजून तापत ठेवले। तेल तापल्यानंतर तेलामध्ये 2 ते 4 हिरव्या मिरच्यांना उभे चिरून टाकायचे आणि त्याचबरोबर 1 चमचा ठेचलेले लसूण टाकायचे आणि अर्धा इंच अद्रकला स्लायसेसमध्ये कट करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे 1 ते 2 मिनिटांसाठी। अद्रक, लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी तेलामध्ये 1 मोठा आकाराच्या कांद्याला स्लायसेसमध्ये कट करून या अद्रक लसूणमध्ये टाकले आणि व्यवस्थितपणे ट्रान्सल्युशन होईपर्यंत कांद्याला फ्राय करून घ्यायचे। मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 मिनिट कांद्याला पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचे। फ्राय झालेल्या कांद्यामध्ये इथे मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे। तर टोमॅटोला इथे मी स्लाइसमध्ये कट करून टाकलेला आहे, पण टोमॅटोचा जो आतमधला पल्प आहे तो मी इथे वगळून फक्त वरचा जो भाग आहे त्याला स्लाइसमध्ये कट करून टाकले। त्यानंतर 1 मिनिट आपल्याला टोमॅटोला फ्राय करून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली मी, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे मी सब्जी मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जर का सब्जी मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि जर का तुम्हाला इथे लाल तिखट मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स 1 ते 2 मिनिटं छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये कांदा आणि भेंडी टाकायची आणि व्यवस्थितपणे या सर्व जिन्नसला 1 ते 2 मिनिटे मंद आचेवरती परतवून घ्यायचे। मग भेंडीला चटपटीत बनवण्यासाठी मी याच्यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर ॲड केलेली आहे। आमचूर पावडर ॲड केल्यानंतर 5 ते 6 मिनिटे भेंडीला आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे चटपटीत आणि चमचमीत अशी भेंडी दो प्याज इथे रेडी झालेली आहे। तर आठवड्याची 6वी भाजी म्हणजेच क्रिस्पी कुरकुरीत अशा वांग्याच्या काचऱ्या। इथे मी वांग्यांना भिजत ठेवलेलं आहे। वांग्यांना गोलाकार कापून घेतलं। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी पहिला थोडंसं तेल टाकणार आहे। मग त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा घाटी मसाला टाकून यांना छानपैकी मिक्सअप करून घेणार आहे। मग त्याच मसाल्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे। स्पाइसेस तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करायचे आहेत। आता सर्व मसाले छानपैकी एकजीव झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याला सुद्धा मी मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलं। मग अर्धा लिंबूचा रसला मी या मसाल्यामध्ये पिळून घेतलेला आहे। जेव्हा आपण या मसाल्यामध्ये लिंबू टाकतो ना तेव्हा एक वेगळीच चव एन्हान्स होते। लिंबाचा रस मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर कापून ठेवलेले जे वांग्याचे काप होते ते मी या मिक्सिंग बाउलमध्ये ॲड केले आणि तयार केलेल्या मसाल्यांनी वांग्याला छानपैकी मॅरिनेट करून घेतलं। मॅरिनेशन तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट द्यायची आहे। जर का तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचच फ्राय पण करू शकता। आता वांगे फ्राय करण्याआधी त्याला क्रिस्पी कुरकुरीत करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी 2 चमचे रवा, 2 चमचे तांदूळाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि त्याचबरोबर पाव चमचा लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि या सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं। आता मॅरिनेट केलेल्या वांग्याला रवा आणि तांदूळाच्या पिठाचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मी कोट करून घेणार आहे। तर सर्व मॅरिनेट केलेल्या वांग्यांना इथे मी कोट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वांग्याच्या काचऱ्या शॅलो फ्राय होण्यासाठी रेडी आहेत। इथे मी एक ग्रिल पॅन घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नॉर्मल पॅन असेल तर तोही घेतला तरी चालेल। आता या पॅनला आपल्याला छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे। त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल पण छान गरम होऊन द्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये मी ठेचलेले लसूण टाकलेले आहे। लसूण ठेचलेले टाकल्याने एकदम छान फ्लेवर येतो। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तयार केलेले वांग्याचे जे काप होते ते मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि 3 ते 4 मिनटं मी एका साईडने त्याला छानपैकी स्लो फ्लेमवरती परतून घेणार आहे आणि मग
त्यानंतर 3-4 मिनिटानंतर मी हे जे वांग्याचे काचरे आहेत त्यांना पलटी करणार आहे आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेणार आहे। आणि असे मी 3-4 मिनिटं केलेले आहे। जास्त वेळ याला अलटपलट नाही करायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्या ज्या वांग्याच्या काचऱ्या आहेत तिथे कुरकुरीत आणि क्रिस्पी पद्धतीने तयार झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे आठवड्यातील 6 दिवसांच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। तुम्ही माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।